नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राधान्यक्रम देताना कुठल्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये असल्या पाहिजे. तुमचे मार्क कमी असतील तरी सुद्धा, तुमचे मार्क्स हे जास्त असतील तरी सुद्धा ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये फिट करून ठेवा की प्राधान्यक्रम देताना आपली एक चूक झाली तर होऊ शकतं की नोकरी मिळण्याची जी संधी आहे तर ती थोडीशी आपल्यापासून दूर जाऊ शकते. म्हणून आपण सगळ्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, चुकीच्या पद्धती आहेत, चुकीच्या मेथोडॉलॉजी आहेत त्यांना दूर करून योग्य अशा पद्धतीने प्राधान्यक्रम देताना नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, दक्षता घ्यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपली निवड होण्याची शक्यता, संधी ही वाढेल. या गोष्टीकडे आपण लक्ष देऊयात आणि त्या संदर्भामध्ये ही सगळी माहिती तुमच्या 100% खूप उपयोगाची पडेल, याच्यामध्ये काही शंका नाहीये. म्हणून ह्या गोष्टी थोड्याशा काळजीपूर्वक बघा. पहिली गोष्ट म्हणजे काय तर स्वतःचा जिल्हा आहे म्हणून मला माझ्याच जिल्ह्यामध्ये माझी निवड झाली पाहिजे म्हणून जास्तीत जास्त प्राधान्यक्रम मी माझ्याच जिल्ह्यामध्ये देतो, अशा पद्धतीची जर तुमच्या मनामध्ये जर थोडीशी भावना असेल तर तिला थोडंसं कंट्रोल करा. भावनाओं को कंट्रोल करो, कारण की आता ही जर तुमची संधी तुमच्या हातामधून गेली तर अडचण होऊ शकते. आणि ते कोणते जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि ते खूप हाय रिस्क घेत आहेत, तर त्या जिल्ह्यांची नाव सुद्धा तुम्हाला सांगतो. बघा, पुणे आहे, नागपूर आहे, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नांदेड आहे, अमरावती आहे, त्यानंतर नागपूर आहे, नाशिक आहे, ठाणे असेल, ह्या जिल्ह्यांचा तुम्ही कट ऑफ तुम्ही मागच्या वर्षीचा काढून बघा, थोडा कसा लागलेला आहे, कम्पॅरेटिव्हली जास्त लागलेला आहे. आता त्याच्यामध्ये पुन्हा बायफर्गेशन होऊ शकतं, म्हणजे महानगरपालिका वेगळ्या, जिल्हा परिषदा वेगळ्या, नगर परिषदा वेगळ्या, तर त्यानुसार आपण याचं बायफर्गेशन, कॅटेगरायझेशन, डिव्हायडेशन जर म्हटलं, क्लासिफिकेशन, तर ते मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये केलेलं आहे. ठीक आहे, तर तुमच्या पाहण्यात आला असेल नसेल तरी सुद्धा काही अडचण नाही. परंतु ह्या जिल्ह्यामधले तुम्ही असाल, मी जे तुम्हाला आता 2-4 नावं सांगितली, इकडे लातूरचा आपण विचार केला, तिथे कट ऑफ जास्त जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा थोडा विचार करा आणि स्वतःच्या जिल्ह्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. हां, ज्यांना जास्त मार्क आहेत तुम्ही बिनधास्त तुम्ही स्वतःच्या जिल्ह्याला प्राधान्यक्रम द्या. पण ज्यांना थोडेसे असं वाटतं की कमी आहेत त्यांनी काय करायचं, स्वतःच्या जिल्ह्यावरती लक्ष कमी केंद्रित करून दुसऱ्या जिल्ह्याकडे आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. ठीक आहे, पुढे जर आपण विचार बघितला, पुढे जाऊयात आपण. दुसरं म्हणजे काय, तुमचे मार्क किती आहेत आणि मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे त्याचा डेफिनेटली विचार करा. अनेक विद्यार्थी काय करतात, प्राधान्यक्रम देताना मागच्या वर्षीचा विचारच करत नाहीत. मग तो खुला प्रवर्ग असेल किंवा तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, कारण की आपल्या गुणानुसार आपले प्राधान्यक्रम आपल्याला ठरवता आले पाहिजे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये नेहमी जास्त कट ऑफ असतो, तुम्हाला कमी मार्क असतील तर त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊन तुमची अडचण होऊ शकते. म्हणून अशा ठिकाणी काय करायचं, आपले प्राधान्यक्रम देणं आपण टाळायचं आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी कट ऑफ हा नेहमीच जास्त असू शकतो. त्यामुळे थोडंसं आपण काय करायचं की ते पर्याय भरू नका किंवा थोडंसं आपण थांबलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. पुढे जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त प्राधान्यक्रम हे योग्य प्राधान्यक्रम द्या. चला बा आता काहीच नाही, फक्त देऊन टाकायचं म्हणून देऊन टाकायचं असं करू नका. ठीक आहे की नाही, कमी मार्क असतील तरी सुद्धा जास्तीत जास्त अभ्यास करून की नाही माझी इथं निवड होऊ शकते की तिथं निवड होऊ शकते, या सगळ्या शक्यतांचा विचार करूनच प्राधान्यक्रम द्या. तुमचा एक एक प्राधान्यक्रम महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आहे तुमच्याकडे 100च, परंतु ते देताना अशीच सिलेक्ट करा की 100% तुमची निवड झाली पाहिजे. हे 100 प्राधान्यक्रम नाही, तुमचे 100% निवडीचे एक चांगला पर्याय आहे. तो तुमचा जसं अर्जुन होता, कर्ण होता, भगवान श्रीकृष्ण असतील किंवा भगवान राम असतील किंवा जेवढेही योद्धे होते तर त्यांच्याकडे भाता असायचे, त्या भातामध्ये सर्वोत्तम शस्त्र असायचे, बरोबर की नाही. मग त्याची जशी आवश्यकता पडली तर ते प्राधान्यक्रम ठरवायचं. सुरुवातीला जर साधा शत्रू असेल तर त्याच्याकडे साधा बाण मारायचा, मोठा शत्रू असेल तर मोठा ताकदीचा बाण मारायचा. ते प्राधान्यक्रम ठरलेलं असायचं ना, एकही बाण खाली जाणार नव्हता. अशा पद्धतीने जो खेळतो तो खरा योद्धा असतो. या शिक्षक भरतीच्या रणांगणामध्ये तुम्ही सुद्धा योद्धेच आहात, योद्ध्यापेक्षा कमी नाही आहात. म्हणून प्रत्येक बाण उचलताना, प्रत्येक शाळा निवडताना, प्रत्येक वर्ग निवडताना, प्रत्येक विषय निवडताना तुम्ही अशा पद्धतीने निवडायचा की माझा तो योग्य ठिकाणीच बाण लागला पाहिजे. अलग लक्षामध्ये. म्हणून पोर्टलवर जितके जास्त योग्य पर्याय तुम्ही भराल, उपलब्ध असतील त्यापैकी ते जास्तीत जास्त योग्य पद्धतीने भरा. आणि जर कमी पर्याय भरल्यास निवडीच्या संधी सुद्धा कमी होतील. जसे मी चूक केली होती पहिल्या भरतीमध्ये, मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काय केलं, 100% माझाच जिल्हा भेटणार म्हणून मी माझा जिल्हा आणि रयत संस्था एवढं 2 निवडलं. मला असा भल्ला कॉन्फिडन्स होता, म्हटलं एवढ्या मोठ्या जागा आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये यादी तरी मागासच आहे, इथे काय कट ऑफ जास्त लागणार आहे. भाऊ 150च्या वर कट ऑफ गेला होता. अलग लक्षामध्ये. मी चूक केली होती ती, फक्त 3च प्राधान्यक्रम दिले होते. मग इचकला आपला डोना. मग लोक म्हणत, भाऊ अरे बाबा तू तर लय सांगत होता तुझी तर निवड होणार होती, मग झाली काऊन नाही.
मी म्हटलं आता जाऊ द्या, आता बोलू नका. हम तो बहुत गम में गए थे उस दिन. डू यू नो गम मध्ये जाते माणूस. पुढे जर आपण बघितलं, आता संस्था म्हणजे मी संस्थेची या ठिकाणी म्हटल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची, ठीक आहे की नाही, थोडीशी माहिती घ्या, सगळ्या गोष्टी तपासा, म्हणजे शाळेचं स्थान तपासा. जर आता विदाउट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा असेल, समजा स्वामी शिक्षण संस्था असेल, रयत शिक्षण संस्था असेल, आणखी अनेक संस्था असू शकतात की ज्या विदाउट इंटरव्ह्यूमध्ये यावेळेस येतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. म्हणजे प्रवासाची सोय असेल, अंतर असेल, तुम्ही किती दूरपर्यंत जाऊ शकता, खरंच त्या ठिकाणी काम करू शकता का, एखादी संस्था जर असेल तर त्याची विश्वासार्हता कशी आहे, रिलायबल आहे की नाही, ट्रस्ट आपण करू शकतो की नाही त्यांच्यावरती, भविष्यामध्ये आपल्याला अडचणी तर येणार नाहीत ना. हे फक्त संस्थांबद्दल सांगतो मी, ठीक आहे. तिचं व्यवस्थापन कसं आहे, मॅनेजमेंट कसं आहे, अध्यक्ष कसे आहेत, कमिटी कशी आहे, त्यांचं पालकांसोबत, विद्यार्थ्यांसोबत, शिक्षकांसोबत नातं कसं आहे, याची सुद्धा माहिती करा. जर ते तुम्हाला आलं तर तुम्हाला माहिती असतं की बा इथं माझी निवड होऊ शकते, तर प्राधान्यक्रम देताना तेवढ्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केलाच पाहिजे. कामाचं वातावरण कसं आहे, सुविधा कशा आहेत, म्हणजे फक्त नोकरीला लागलं म्हणून लागलं नाही, कारण की शेवटी आयुष्य आपल्याला त्या ठिकाणी स्पेंड करायचं आहे ना. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावाच लागेल. पगार भरतीच्या संधी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की मॅनेजमेंट जे सांगतं तशाच पद्धतीने होतं. जिल्हा परिषदांमध्ये कसं होतं, ज्यांची सेवा जास्त त्यांना तेवढ्या पदोन्नती मिळत जातात. संस्थांमध्ये कसं होतं अनेक वेळेला की जो मोस्ट सिनियर आहे त्याला बाजूला ठेवलं जातं, जो कनिष्ठ आहे, ज्युनियर आहे, त्याची सुद्धा बढती होऊ शकते. शेवटी ते मॅनेजमेंट कशा पद्धतीने काम करते, ती त्यांची वर्किंग सिस्टीम कशी आहे, वर्किंग प्रोसिजर कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही निश्चितच लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग आपण काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. आणि कॉप्या करणं आता तरी आपण थांबवलं पाहिजे. शिक्षक म्हणून आपल्या मित्रांनी जिथे प्राधान्यक्रम दिले तिथंच आपण प्राधान्यक्रम द्यायचं, हे गोष्ट चुकीची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या विषयानुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या प्रवर्गानुसार आपले प्राधान्यक्रम द्यायचे. स्वतःच्या गुणानुसार, परिस्थितीनुसार प्राधान्यक्रम द्यायचे. तुमच्या मित्राला जास्त मार्क आहे, त्यांनी दिले जिल्हा परिषदेला म्हणून तुम्ही जिल्हा परिषदेला लगेच देऊन बसू नका. मी त्या संदर्भामध्ये एक दुसरा व्हिडिओ केलेला आहे की तुम्हाला मार्क कमी असतील आणि जास्त असतील तर ते कशा पद्धतीने तुम्हाला ते प्राधान्यक्रम भरायचे आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी बघायचं ज्यांना जास्त मार्क आहेत, उलट्या क्रमाने त्यांनी बघायचं ज्यांना कमी मार्क्स आहेत. ते मी ती क्लिअर करणं सांगितलेलं आहे की तुम्हाला कशा पद्धतीने प्राधान्यक्रम देता येऊ शकतात. अनेक वेळा विद्यार्थी कॉपीच करतात, तर कॉपी करणं आपण शक्यतो टाळलं पाहिजे. स्वतःचं नियोजन स्वतःच करा, योग्य प्राधान्यक्रम द्या. कारण की योग्य प्राधान्यक्रम निवडलं तर योग्य ठिकाणी निवड होईल, योग्य ठिकाणी झालं तर सगळं आलबेल होऊन जाईल. ज्यांचे लग्न नाही झाले त्यांचे लग्न होतील, ज्यांचे लग्न झाले आणि जर ते चुकीच्या ठिकाणी गेले तर लग्न मोडण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी तिची सिस्टीम ही तुम्हाला तयार करून देत असते. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करा, शांत डोक्यानं प्राधान्यक्रम द्यायचे. काही काही गोष्टी आम्ही सांगतोच, काही गोष्टी तुम्ही स्वतः विचार करा, दुसऱ्यांना विचारू नका. मी तुम्हाला सांगतो काही अनेक बॅचवाले आहेत ते बॅच सांगतील, हे सुद्धा एक प्रकारे कॉपीच आहे. तर ती तशा पद्धतीने तुम्ही कॉपी करणं टाळायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. काळजी करू नका, निवड होईल. धन्यवाद.